तुम्हाला जिंकायचं असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येकाला आयुष्यात जिंकायचं असतं, मोठं व्हायचं असतं, सक्सेसफुल बनायचं असतं. पण फक्त स्वप्न पाहून सक्सेस मिळत नाही. त्यासाठी योग्य विचार, डिसिप्लिन आणि सतत मेहनत लागते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही आयुष्यात लक्षात ठेवल्या तर तुम्हाला जिंकण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. 1. स्वतःवर विश्वास ठेवा. जग तुमच्यावर डाऊट घेईल, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. कारण कॉन्फिडन्स असलेला माणूस अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवतो. कन्सिस्टन्सी हीच खरी ताकद आहे. एका दिवसाची मेहनत सक्सेस देत नाही. रोज थोडं थोडं इम्प्रूव्ह होणं हीच मोठ्या जिंकण्याची सुरुवात असते. लोक काय म्हणतील हे इग्नोर करा. लोकांचं काम बोलणं आहे. जर तुम्ही प्रत्येकाच्या ओपिनियनला महत्त्व दिलं तर स्वतःचं आयुष्य जगू शकणार नाही. वेळेची किंमत ओळखा. ज्यांनी वेळ वाया घालवला त्यांनी आयुष्य गमावलं. मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये हरवण्यापेक्षा स्वतःच्या फ्युचरवर काम करा. फेल्युअरला घाबरू नका. हार म्हणजे शेवट नसतो. प्रत्येक फेल्युअर तुम्हाला स्ट्रॉंग बनवत असतो. जे लोक पडून पुन्हा उठतात तेच खरे विनर असतात. शांत राहून मेहनत करा. सगळ्यांना पेन सांगू नका. सायलेंट मेहनत करा आणि रिझल्ट लोकांना बोलू द्या. सेल्फ रिस्पेक्ट कधीही सोडू नका. पैसा, रिलेशनशिप आणि फ्रेंडशिप काहीही असो, जिथे तुमचा रिस्पेक्ट नाही तिथून दूर जायला शिका. स्वतःला रोज इम्प्रूव्ह करा. कालपेक्षा आज चांगले बना. दररोज थोडी इम्प्रूव्हमेंटसुद्धा एक दिवस मोठी सक्सेस बनते. पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा. तुमच्या आसपास लोक तुमचं फ्युचर ठरवत असतात, म्हणून निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. डिसिप्लिन हे मोटिवेशनचं मोठं यश असतं. मोटिवेशन काही दिवस टिकतं, पण डिसिप्लिन आयुष्यभर पुढे नेत असतो. त्यामुळे तुमचे प्लॅन डिसिप्लिननी ठरवा आणि तशाच प्रकारे ते सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. जिंकणारे लोक वेगळं काही करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा. एक दिवस सक्सेस तुमच्या नावाने ओळखला जाईल. जीवनात प्रत्येकाला जिंकायचं असतं, पण जिंकतात फक्त तेच लोक जे काही खास नियम पाळतात. आज एक तुम्हाला स्टोरी मी सांगणार आहे जी तुमचे विचार बदलून टाकेल. एका गावात 2 मित्र होते, अर्जुन आणि विजय. दोघांचंही स्वप्न मोठं होतं, आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं. पण अर्जुन रोज मेहनत करायचा, वेळेची किंमत ठेवायचा आणि अपयश आलं तरी हार मानायचा नाही. तर विजय फक्त मोठी स्वप्न बघायचा, पण काम उद्यावर ढकलायचा. आजची जी कामं आहेत ते तर टाळायचाच आणि नियम तर काहीच पाळायचा नाही. एक दिवस दोघांनी स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला. अर्जुनने काही नियम बनवले. रोज लवकर उठायचं, मोबाईलपासून अंतर ठेवायचं, रोज थोडं का होईना नवीन गोष्टी शिकायच्या, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि त्या विश्वासाने आपली कामं पूर्ण करायची आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही. हे त्याचे नियम होते. सुरुवातीला लोक त्यांच्यावर हसले. मित्र फिरायला जायचे, मजा करायचे, पण अर्जुन त्या ध्येयावर ठाम होता. तो त्या ध्येयापासून रोज त्या ध्येयाला तो वाचत राहायचा की मला ही गोष्ट मिळवायचीच आहे. महिने गेले, दिवस गेले, दिवसावर दिवस जात होते. एक्झामचा दिवस आला आणि अर्जुनने खूप तयारी केली होती आणि त्याच्यामध्ये त्याला यशसुद्धा आलं. अर्जुन यशस्वी झाला आणि विजय तो पुन्हा पुढच्या वर्षी बघू असं म्हणत राहिला. त्या दिवशी अर्जुन फक्त एक गोष्ट बोलला, जिंकणारे लोक वेगळं काही करत नाहीत, ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने आणि सातत्याने करतात. तर तुम्हाला या गोष्टीमधून कोणती गोष्ट लक्षात आली हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि याच्यामधून शिकण्यासारखं खूप काही आहे जे तुम्ही स्वीकारू शकता, तुमच्या स्वतःमध्ये बदल करू शकता. खूप मोठी गोष्ट आपण या मोटिवेशनल स्टोरीमधून घेऊ शकतो, ती तुम्ही नक्की घ्या. वेळेची किंमत करा. त्या वेळेला सातत्याने वापरण्याचा प्रयत्न करा.
त्याच्यामध्ये एखाद्या कामामध्ये आपण सातत्य ठेवलं तर यश आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि स्वतःवरचा विश्वास, लोक तुम्हाला आज नावं ठेवतात, पण त्या नावांना माघारी घेऊन आपण त्याच्यामध्ये यश कसं आणून घेऊ शकतो ही गोष्ट आपल्याला स्वतःला करायची असते. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. अपयशातून आपण खूप काही गोष्टी शिकतो. अपयशामुळे आपल्याला खूप मोठ्या गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे नकारात्मक लोकांपासून दूर राहा. आणि नकारात्मक लोकांना दूर ठेवल्यामुळे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही रोज स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा, पॉझिटिव्ह गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि कधीही हार मानू नका. तर तुम्हाला या व्हिडिओमधून काय शिकायला भेटलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि या गोष्टी दररोजच्या जीवनात वापरण्याचा नक्की प्रयत्न करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.